आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। चिमाईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे। आज आपण जे अर्ज भरलेला आहे कुठल्या गणातून, कुठल्या गटातून आणि कशासाठी भरला? नमस्कार, माझे नाव सविता अविनाश बोले। पारे गणातून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे मी। ज्या सामान्य लोकांचे जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत या गणातून स्वच्छतेविषयी, रस्त्याविषयी त्या सोडवण्यासाठी उमेदवारी घेतलेली आहे। तसेच जे काही गावातील समस्या असतील त्यासुद्धा सोडवण्यासाठी घेतलेला आहे, गोरगरिबांची सेवा करणे किंवा मदत करण्यासाठी। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उतरलात का याच्या आधी पण हो, या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उतरलेले आहे। तुम्ही या निवडणुकीला कसे सामोरं जाणार? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या माध्यमातून या उमेदवारीसाठी आणि अर्ज दाखल केलेला आहे। यातूनच जे सामान्य लोक आहेत त्यांच्या सपोर्टीने उमेदवारी लढवणार आहे। आत्ताच म्हणलात की महायुतीतून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला। जर समजा वरिष्ठांचे तुम्हाला आदेश आले की अर्ज माघारी घ्या, तर तुम्ही अर्ज माघारी घेणार? पक्षाचा आदेश आमच्यासाठी अंतिम निर्णय राहील। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या माध्यमातून पारे गणातील पंचायत समितीसाठी रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडीचे तालुका अध्यक्ष अविनाश काका बोले यांच्या मिसेस सविता अविनाश बोले यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी, गोरगरीब जनतेला ज्या समस्या भेडकावतात त्या समस्या सोडवण्यासाठी आज रिपब्लिकन पक्ष आणि माध्यमातून आपल्याला उमेदवाराच्या माध्यमातून कामे करायची आहेत। यासाठी रिपब्लिकन पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे साहेब, तसेच मुस्लिम आघाडीचे आमचे तालुका अध्यक्ष बशीरभाई शेख आणि बाकीचे रोजगार आघाडीचे उपाध्यक्ष गणेश पवार, बाकीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे। अटुल साहेबांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे। तसेच आम्ही उमेदवारांनाही तसे आदेश दिलेले आहेत की आपल्याला निवडणूक ही लढवायची आहे आणि पुढे जायचं आहे। मी नवनीत लोंढे, तालुका अध्यक्ष खानापूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रामदासजी आठवले साहेब। आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला महायुतीतून अर्ज भरण्याचा आदेश दिलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही पारं हे शेड्यूल कास्ट आणि महिला असल्यामुळं आम्ही बोले मॅडमना तिथून आज अर्ज भरलेला आहे आणि सर्व गोरगरिबांची सेवा करण्याचं बोले मॅडमच्या माध्यमातून जर आम्ही निवडून आलो तर 100% सर्वांची आम्ही गोरगरिबांची सेवा करू, एवढंच बोलतो। जय भीम। कालपर्यंत RTI अर्ज भरायला अशी कुठली चर्चा नव्हती, आज शेवटच्या क्षणाला तुम्ही अर्ज भरताय, त्याच्या मागचं रिझन काय आहे? आम्ही सर्वांशी चर्चा चालू होती आणि तसं आम्हाला अर्ज भरा साहेबांचा आदेश आहे, पक्षाचा आदेश। जिथे जिथे शेड्यूल कास्ट मतदारसंघ आहे तो मतदारसंघ RPIला मिळालाच पाहिजे आणि आम्ही हट्ट धरला आहे की आम्हाला पारं हे शेड्यूल कास्ट आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे, म्हणून आम्ही शेवटच्या क्षणी अर्ज भरलेला आहे। पारेच गटामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली? हो, पारे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।